भविष्यावर बोलू काही मध्ये आपलं स्वागत आहे. आज फार मजा आहे. आज विरोधी पक्षाचा अटॅक आज आपल्या समोर होणार आहे. आपण दरवेळी डॉक्टर्स लोक, कलावंत लोक छान मजा मजा करत जातो. आज माझे अत्यंत लाडके नेते विनोदजी तावडे आलेले आहेत आणि आता काय विचारतायत हा प्रश्न आपण बघूया. खरं म्हणजे आता जे राजकीय सगळं वादळ चालू आहे, विशेषतः राजकीय क्षितिजावर तर आहे, त्यामध्ये पक्षामध्ये सुद्धा आहे. हा, म्हणजे रास मिथून आहे. बर. आणि अगदी लहानपणापासून वर्तमानपत्रात आजचा दिवस कसा वगैरे किंवा दिवाळी अंकामध्ये हे वर्ष कसं हे वाचतो, तसं नाही असं नाही. पण फ्रँकली माझा असं काही भविष्यावर किंवा याच्यावर मुळात काही विश्वास नाही. इंजिनियर आहे म्हणून असेल किंवा आम्ही एकूणच थोडा जरा सायंटिफिक विचार करणारी मंडळी कॉलेजच्या काळातले आम्ही होतो किंवा विद्यार्थी परिषद असताना त्या अँगलने विचार करायचो. किंवा बहुधा म्हणजे आता ज्यावेळी या सगळा पॉलिटिकल क्रायसिस चालू असताना मला माझे अनेक हितचिंतक मित्र असं म्हणतात की तू अमुक कर, मग हे केलं की मग तुझे ह्याच्यावर मात होईल आणि मग तुझा रस्ता मोकळा होईल, किंवा तुझी ती 7.5 जी आहे ती आता संपत आली आणि मग पुढचा काळ चांगला आहे, अशा पद्धतीचे सांगत असते. आणि माझा फ्रँकली याच्यावर काही विश्वास नसतो. ते देतात ते मी घेऊन ठेवतो. काही अमुक दिवस पाळ किंवा तमुक पाळ असं खरं कधी पण केलं नाही. किंवा देवळात सुद्धा मी आवर्जून गेलो असं होत नाही, पण आहे जण तर गेलो. म्हणजे पूर्ण नास्तिकीने आणि पूर्ण असते असंही नाही. जाता आता नवसा केला अशा अर्थानेच मानसिकता आहे. कुठेतरी एक शक्ती आहे, कारण हे शेवटी निर्माण झालं आणि चालताना काहीतरी एक शक्ती आहे एवढ्यापुरताच त्यातला विचार नक्की असतो. तर मला खरंच प्रश्न आहे की अशा पद्धतीने काही केलं त्यामुळे तुमच्या जीवनातले काही अडथळे त्यातले दूर होतात का, किंवा काही ते अडथळे दूर केल्यामुळे तुम्हाला काही प्राप्त होतं का? कारण आता एक आहे की मला राजकारणात असेल किंवा त्याच्या आधी विद्यार्थी चळवळीत असेल की नॉर्मली जे इतरांना 10-10, 15-15 वर्षांनंतर मिळालं ते मला त्याच्या आधीच सतत मिळत गेलं. त्यामुळे मला कधीही माझ्याही कल्पनेत नव्हतं, पण त्यात ते सहज मिळत गेलं. त्यामुळे मला या पद्धतीने विचार करण्याची गरज कधी भासली नाही. थोडी कुठे गाडी आता अडकायला लागल्यानंतर लोक सांगायला लागली तर डोकं मग त्या विषयात थोडं माइंड अप्लाय करायला लागतं. आणि योगाने आज कार्यक्रमात आपण आहोत तर मला असं वाटतं की आपण विचारावं. फारच छान. विनोदजी आता एक गोष्ट लक्षात घ्या. डॉक्टर लोक जेव्हा आपल्या सहवासात येतात ना, ते आपण कधी डॉक्टर सांगत नाही जरा बघा तुमचं तपासून घ्या. तुम्ही कंप्लेंट केली तर तपासा म्हणून सांगतात. किंवा वकील लोक असतात विनाकारण काही आपल्याला ॲडवाईस द्यायला जातात. ॲस्ट्रॉलॉजरचं हे पेव फार फुटलेलं आहे. कोणी राजकीय निरीक्षक असो, राजकीय पुढारी असो, कलावंत असो, हे आपणहून ज्योतिष लोक सांगायला जातात तुम्ही अमुक करा तमुक करा. हे अगदी चुकीचं आहे. एक तर तुम्ही शास्त्राचा काही अभिमान असेल तर त्याला इतकं स्वस्त करू नका. पण मुळामध्ये हे सखोल शास्त्र अभ्यासल्यानंतर काही मतं तयार केली तर हरकत नाही. पण मुळात तुमच्या मिथुनाला 7.5 पण नाही आहे तरी तुम्ही अमुक करा म्हणजे 7.5 दूर होईल. ह्यानी आपण म्हणतात तसे गोंधळ निर्माण होतात. मी आता 30-35 वर्ष फक्त ॲस्ट्रॉलॉजी करतोय. आता मला एबीसी कळायला लागलं. इतकं डीप आहे ते. मग मी आता हे खरं का खोटं बोलण्याचा अधिकार मला आला. पण एवढा अभ्यास केल्यावरही मी सांगेन की ॲस्ट्रॉलॉजरकडे जाऊन समस्या सुटत नाहीत. आपण केव्हा तरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला फ्रॅक्चर झालेलं असतं, ते सारखं डॉक्टरला दाखवून काही सुटत नाही. तर त्याचे उपाय काय ते बघायला पाहिजे. आणि सुदैवाने आपण हिंदू धर्मात जन्माला आले, आपल्याला इतके छान दैवी उपाय सांगितलेले आहेत. स्तोत्र आहेत, नामस्मरण आहेत. सत्पुरुषांची आपल्याकडे कमी नाही. संत लोकांनी आपल्याला काय काय करायला सांगितले ती केल्याने समस्या सुटतात. हा मी आज लोकांना खात्रीला एक अनुभव सांगतोय. पण बिन पैशाची उपासना करण्याच्या ऐवजी लोक खर्चिक उपायच करत राहतात आणि मनुष्य अडलेला असतो. आता आपण एवढ्या टेन्शनमधनं सध्या जात आहे, असुरक्षितताही असते, ॲम्बिशन तर असतात. तुम्ही तर तरुण आहात, मग त्यामुळे पटकन वाटतं अरे एवढं सांगतोय तर काहीतरी करू, असं ते फोफावत जातं. तर आम्ही असं सांगू, तुम्हाला विचारल्याशिवाय सल्ले देत जाऊच नका. कोणालाही काही सांगण्याचं कारण नाही. बरं तुम्ही जे सांगताय तो तुमचा अधिकार आहे का नाही. तुम्ही कुठे नोकरी करताय आणि थोडा वेळ एका दुसरं पुस्तक वाचून ॲस्ट्रॉलॉजर झालाय, तेही बरोबर नाही. अशा वेळी मला आतून काय वाटतं तुम्ही आपल्याला सांगतो, आपली कुलदेवता आहे, कुळाची ती रक्षण करणारी देवता अखंड आपल्या मागे असते. त्याची उपासना जी घरात आपल्या असते तेवढी केली तरी मोठी शक्ती उभी राहते. एखाद्याला कुलदेवता पण माहिती नाही, पण सगळ्यात आपण मानतो आपल्या आईला.
आईला आपलं दैवत मानून जे लोक वागतात त्यांनाही खूप अनुभव आलेत, कारण शेवटी श्रद्धा महत्वाची आहे ना. त्यामुळे हे सगळं बाकीचे खर्चिक उपाय न करता आपण त्यांचं काही न ऐकता जे आपल्याला करायचं ते तुम्ही श्रद्धेने तुमचं कर्तृत्व तुम्ही गाजवताच आहे. पण असे काही प्रसंग आले तरी गोंधळण्याचं पण कारण नाही. निरनिराळ्या प्रसंगात आपण जातच असतो आणि ते केल्याने ते प्रॉब्लेम सोडतात असं पण नाही. त्यापेक्षा हे प्रॉब्लेम फेस कसे करायचे. आपल्या पक्षामध्ये वडीलधारी माणसं खूप आहेत. ती आपल्याला अनुभवांती काही गोष्टी सांगतील. ते मानवी पातळीवरचेच प्रयत्न उत्तम श्रेष्ठ ते करत राहावं आणि मनोमनी आपण जी प्रार्थना करतो ती पोचते. ती देवता आणि आपण या दोघांमधलं एक रिलेशन वेगळं असतं. केवळ एक आपली पोझिशन आहे किंवा मित्र म्हणून पण नाही, या पक्षाचे एक अधिकारी व्यक्ती ह्या भूमिकेतनं ते गायडन्स देणं हे कधी करू नका. आणि मला कितीतरी आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी पण सांगितलं, काही विचारल्यानंतर येऊन सांगतात पुढचा महिना जरा जड जाणार आहे तुम्हाला, तर तुम्ही जरा हे जवळ ठेवा. योगायोगाने झालं तर मग त्याचा उदो उदो होतो. हे असं शास्त्र स्वस्त करू नये. तर आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमची राशी मिथून मस्त आहे. छानपैकी आनंदाने सगळ्या गोष्टीला तोंड देताय आपण. त्यातनं तुम्ही निश्चित बाहेर पडाल. त्या आपली कुलदेवता आपल्या मागे शक्ती उभी करू ही तिच्याकडे प्रार्थना करतो. विश्रांतीनंतर आपण परत बोलूया. त्याच्या मॉर्च्युरीमध्ये जाऊन आम्ही एक 6-7 प्रेतांच्या हाताचे ठसे घेतले ओके. आणि आमच्या मित्रांच्या हाताचे ठसे घेतले हॉस्टेलमधल्या. आणि पुण्यातले एक प्रतिथीय ज्योतिषी होते, त्यांना आम्ही जाऊन म्हटलं की बाबा ह्या एक 15 जणांचं तुम्ही भविष्य काय ते नीट सांगा आणि नीट ते ठसे या सगळ्या रेषा येतील असं आम्ही ते केलंही होतं. आणि मग आम्ही लिहून घेतलं त्यातलं.